Good evening, all of you. Let me know whether my voice is clear or not. Mark the attendance in chat box. सगळ्यांनी अटेंडन्स मार्क करा चला पटकन. माझा व्हॉइस क्लिअर आहे सगळ्यांना? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, थँक्यू. चला सगळ्यांनी अटेंडन्स मार्क करा पटापट. ओके, सगळ्यांनी अटेंडन्स मार्क केल्यात. तर स्टार्ट करूया आपण. क्लासचा टाइम झालेला आहे. ओके, लेट्स स्टार्ट. तर टुडे आपला कुठला क्लास आहे? जॉग्राफी, राईट? भूगोलचा क्लास आहे. तर सगळ्यांनी टेक्स्टबुक ओपन करायचं आहे जॉग्राफीचं. ओके, मी सुद्धा स्क्रीन शेअर करते. मला सांगा स्क्रीन सर्वांना विजिबल आहे का? सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे? ओके, थँक्यू. चलो स्टार्ट करते. हे स्टार्ट करूया आपण. तर वी आर गोइंग टू स्टार्ट लेसन नंबर 3, राईट? आपण लेसन नंबर 3 स्टार्ट केलेला आहे, टाइड्स. ओके, टाइड्स म्हणजे भरती आणि ओहोटी. ओके, तसं मी काही क्वेश्चन्स विचारणार आहे. लास्ट टाइम मी काही क्वेश्चन्स दिले होते तुम्हाला, राईट? आपण या लेसन मध्ये आपण व्हॉट इज मीन बाय टाइड्स, टाइड्स कसे ऑकर्स होतात, टाइड्स भरती आणि ओहोटी कशामुळे पृथ्वीवर होतात, अर्थवर टाइड्स कशामुळे होतात, त्याच्या मागचे जे फॅक्टर्स आहेत ते कुठले फॅक्टर्स आहेत, राईट? ते आपण सगळ्यांनी स्टडी केलेलं, राईट? चला, तर मला कोण सांगेल व्हॉट इज मीन बाय, चला, टाइड्स. व्हॉट इज मीन बाय टाइड्स? साधा सिंपल मला टाइड्सचा मिनिंग सांगायचा आहे. भरती आणि ओहोटी नक्की काय असतं? हे भरती आणि ओहोटी, त्याला अजून एक शब्द आहे. मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारलेला होमवर्क मध्ये. एक्सप्लेन हाय टाइड अँड लो टाइड, राईट? कोण सांगेल मला त्याच्याबद्दल? हाय टाइड आणि लो टाइड बद्दल कोण एक्सप्लेन करेल? ओके, चला दीपिका. दीपिका फर्स्ट माइक ऑन कर. सांग, एक्सप्लेन द हाय टाइड्स अँड लो टाइड्स. Ma'am, I am audible? येस. Sometimes water is very close to the coast. It is called high tide, and sometimes water is away from coast. It is called low tide, and these all process called as a tides. Okay. These all movements of sea water. Okay. All of these movements of sea water called tides. Okay. म्हणजे समुद्रामध्ये समुद्राच्या पाण्याची जी हालचाल होते त्याला आपण लाटा बोलतात. ओके, टाइड्स, भरती आणि ओहोटी. मराठीत कोण सांगेल मला भरती आणि ओहोटी म्हणजे काय? मराठीमध्ये कोण एक्सप्लेन करेल मला? ओके, प्रद्युम्न. प्रद्युम्न माइक ऑन कर. सांग मला भरती आणि ओहोटी बद्दल. हॅलो मॅम. येस. भरती ओहोटी ही सागर जलाची दररोज आणि नियमितपणे होणारी हालचाल आहे. सागरातील पाण्याच्या पातळीत ठराविक कालावधीने बदल होत असतो. त्या बदलाला भरती ओहोटी असे म्हणतात. पण नक्की भरती आणि ओहोटी कधी बोलतो आपण? भरती, आता समुद्राला भरती आहे तेव्हा आपण असं कशावरून ओळखतो की समुद्राला आज ही भरती आहे, समुद्राला आज ओहोटी आली आहे? ते मला नक्की एक्सप्लेन करायचंय. ते आन्सर पाहिजे. कोण सांगेल मला? हॅलो मॅम. ओके, मी ज्याला सांगेल त्यांनी माईक ऑन करायचंय. ओके, संजना. संजना सांग. हॅलो मॅम. येस. ज्यावेळी आपल्याला किनारा समुद्राचे पाणी म्हणजे खूप जवळ दिसतं किनाऱ्याच्या, आणि ज्यावेळी समुद्राचे पाणी किनाऱ्याच्या खूप आतपर्यंत गेलेले दिसते त्याला भरती आणि ओहोटी म्हणतात. पण जवळ असेल तेव्हा काय बोलतात? किनाऱ्याच्या खूप जवळ असेल पाणी
आणि किनाऱ्यापासून लांब असेल तर दोघांना वेगळे वेगळे शब्द आहेत ना. आता दीपिकाने एक्सप्लेन केलं इंग्लिश मध्ये. कोण सांगेल? बाकीचे स्टुडंट? फक्त हे 4 जणच आहेत का क्लासमध्ये? यांनाच शिकवलंय का मी? चला पटापट नाव लिहा चॅट बॉक्स मध्ये. कोण सांगेल मला नक्की? भरती आणि ओटी. ओके, हर्ष. हर्ष माईक ऑन कर, सांग मला. हॅलो टीचर. येस. किनाऱ्याच्या जवळ असते ते भरती आणि किनाऱ्याच्या दूर असते ते ओटी. ओके, व्हेरी गुड. बघा मला आन्सर हे पाहिजे होतं. मी तुम्हाला काय विचारलं? भरती आणि ओटी समुद्रामध्ये कधी असणार ते कसं ओळखणार? तर तुम्ही सांगायचं काही कधी कधी समुद्राचे पाणी किनाऱ्याच्या खूप जवळ असल्याचे दिसते, बरोबर? त्याला आपण भरती बोलतो. आणि काही वेळेस किनाऱ्यापासून आज दूरपर्यंत गेलेलं असतं पाणी, त्याला आपण काय बोलतो? ओहोटी. कळालं सगळ्यांना? दीपिकाने सुद्धा आपल्याला आन्सर सांगितलंय. समटाइम्स सी वॉटर इज व्हेरी क्लोज टू दी कोस्ट. म्हणजे समुद्राचं पाणी किनाऱ्याच्या खूप जवळ असतं, त्याला काय बोलतात? हाय टाइड, भरती. अँड समटाइम्स अवे फ्रॉम दी कोस्ट, म्हणजे समुद्र किनाऱ्यापासून समुद्राचे पाणी खूप लांब पर्यंत असतं, लांब असतं, त्याला आपण काय बोलतो? लो टाइड, म्हणजे ओटी. कळालं सगळ्यांना? सगळ्यांनी आन्सर हेच लिहिलंय का? मी होमवर्क दिला होता, केलाय ना सगळ्यांनी होमवर्क? बघा तुम्ही जर आताच क्वेश्चन आन्सर जर लर्न नाही केले तर तुम्हाला नंतर हार्ड जातील. जसं जसं आपला जेवढा टॉपिक होते तेवढे तेवढे क्वेश्चन आन्सर तुम्ही लर्न करा. कळतंय तुम्हाला? ओके, चला मला सांगा, आपल्या जे टाईड्स आहे त्याचं जे एक सायकल असतं, एक चक्र असतं, ते पूर्ण होण्यासाठी किती टाइम लागतो? कोण सांगेल? किती टाइम नंतर तो एक टाइम दिलेला आहे त्यांनी एक, बरोबर? तो किती टाइम आहे? कोण सांगेल? चला कोण सांगेल? ओके, संजना सांग. 12 तास आणि 24 मिनिटांनी भरती ओहोटीचे एक चक्र पूर्ण होते. 24 मिनिटं? 25 मिनिटं दिले मला बुक मध्ये. तर बुक सगळ्यांकडे शेअर केलं ना मी. आफ्टर एव्हरी 12 hours and 25 minutes, नॉट 24. कळालं संजना? 12 तास 25 मिनिटांनी. ओके, आफ्टर एव्हरी 12 hours and 25 minutes a cycle of high tides and low tides gets completed. अंडरस्टूड एव्हरीवन? या टायमानंतर एक सायकल कम्प्लीट होतं. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन मला आहे. विच फॅक्टर्स आर अफेक्टेड, विच फॅक्टर्स आर रिलेटेड टू दी टाइड्स? कुठले कुठले जे फॅक्टर्स आहेत, घटक आहेत ते भरती आणि ओहोटीला त्यांच्याशी संबंधित असतात? कोण सांगेल? ओके दीपिक. ओके तन्वी सांग मला. मॅम, येस. सूर्य, चंद्र व पृथ्वी यांचे गुरुत्वाकर्षण बल व केंद्रस्थानी बल हे ओके, हे जे भरती आणि ओहोटी आहे त्यांच्यासाठी त्यांच्याशी संबंध असतो यांचा, बरोबर? नेक्स्ट मला इंग्लिश मध्ये कोण सांगेल? इंग्लिश स्टुडंट, इंग्लिश मीडियम स्टुडंट फक्त एकच आहे दीपिका, बाकीचे स्टुडंट आहेत ना क्लासमध्ये? चला कोण सांगतंय? नाव लिहा पटापट चॅट बॉक्स मध्ये. Which factors are related to the tides? ओके, प्रद्युम्न सांग. हॅलो मॅम. येस. सन, मून अँड अर्थ. सन, मून, अर्थ, gravitational force and centrifugal force are related to tides. Yes. The factors which are directly related to the tides are the sun, the moon, the earth and the gravitational and centrifugal forces
दॅट इंटरॅक्ट बिटवीन देम, त्यांच्यामधलं सेंट्रिफ्युगल आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके ओके, ग्रॅव्हिटेशनल आणि त्यांच्यामधला गुरुत्वाकर्षण बल आणि केंद्रोत्सारी बल. ओके, कळालं सगळ्यांना आन्सर? ओके, व्हॉट इज मीन बाय सेंट्रिफ्युगल? कोण सांगेल मला? केंद्रोत्सारी म्हणजे काय? ओके, आदिती, टेल मी व्हॉट इज मीन बाय सेंट्रिफ्युगल? हॅलो. येस. हॅलो. केंद्रोत्सारी म्हणजे केंद्रातून बाहेर जाणारा. ओके, व्हेरी गुड. केंद्रोत्सारी म्हणजे केंद्रातून बाहेर जाणारा. ओके, इंग्लिश मध्ये कोण सांगा? एक्सप्लेन सेंट्रिफ्युगल. ओके, दीपिका सांग, व्हॉट इज मीन बाय सेंट्रिफ्युगल? Ma'am, येस. due to rotation, the earth gets a type of power or force. This force works away from center. It's called centrifugal force. Okay, but tell me what is exact meaning of centrifugal? कोण सांगेल एक्झॅक्ट मिनिंग? प्रद्युम्न सांग सेंट्रिफ्युगलचा मिनिंग. हॅलो मॅम. येस. सेंट्रिफ्युगल मीन्स गोइंग अवे फ्रॉम द सेंटर. येस, व्हेरी गुड. ओके, सेंट्रिफ्युगल मीन्स गोइंग अवे फ्रॉम दी सेंटर, म्हणजे केंद्रातून बाहेर जाणार, सेंटर पासून लांब जाणार. ओके, अँड सेंट्रिफ्युगल फोर्स काय होतं? सेंट्रिफ्युगल फोर्स कशामुळे होतं? रोटेशन ऑफ दी अर्थ, राईट. पृथ्वीच्या परिवलनामुळे आपल्याला तो केंद्रोत्सारी प्रेरणा मिळते. बरोबर, कळालं सगळ्यांना? इथपर्यंत सगळ्यांना कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. लास्ट टाइम आपलं इथपर्यंत झालेलं आहे. जर तुम्ही लेसन परत एकदा घरी रीड केला असेल तर तुम्हाला एकदम डोक्यात फिट होईल. ओके, चला तर पुढचा पार्ट आपण घ्यायचा. काही प्रॉब्लेम आहे आतापर्यंतच्या पार्ट मध्ये? चला नेक्स्ट आपण पार्ट घेऊया. आता आपल्याला टाइड्स बद्दल एक्सप्लेन करणार आहे. ओके, चला तर नेक्स्ट आपला पॉइंट आहे टाइड्स. The following factors are responsible for the occurrence of the tides. बघा, तुम्हाला आता सांगतील की टाइड्स म्हणजे जे भरती ओहोटी यांच्या, हे जे समुद्रामध्ये भरती आणि ओहोटी होतं याच्या मागचं रिझन, यांच्यासाठी कोण कारणीभूत आहे, कोणामुळे होतात हे भरती आणि ओहोटी? आपल्याला मी तुम्हाला आधीच सांगितलंय की मून, सन, अर्थ आणि त्यांच्यातला ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स यांच्यामुळे काय होतं? हे टाइड्स होतात. बरोबर, तर आपल्याला अजून जरा थोडं डीप मध्ये, थोडं आतमध्ये काय करणार आहे, हे एक्सप्लेन करणार आहेत, आपल्याला सांगणार आहेत की नक्की हे जे भरती ओहोटी आहे, हे टाइड्स समुद्रामध्ये कोणामुळे होतात. ओके, तर बघा त्यांनी सांगितलंय. फर्स्ट बघा, द ग्रॅव्हिटेशनल पूल ऑफ द मून अँड द सन ॲज वेल ॲज दॅट ऑफ द अर्थ. बघा कोणामुळे होतं? पहिला पॉइंट काय सांगितलं त्यांनी? चंद्र, सूर्य आणि पृथ्वी यांच्यामधला जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्याच्यामुळे काय होतं? हे टाइड्स होतात समुद्रामध्ये. कळालं सगळ्यांना? चंद्र, सूर्य आणि यांचे गुरुत्वाकर्षण बल आणि पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल यांच्यामुळे समुद्रामध्ये भरती आणि ओहोटी होतात. हा पहिला पॉइंट आहे. नेक्स्ट, रिव्होल्यूशन ऑफ द अर्थ अराउंड द सन अँड द इनडायरेक्ट रिव्होल्यूशन ऑफ द मून अराउंड द सन. बघा सेकंड वाला पॉइंट काय सांगितलं त्यांनी? पृथ्वीचं सूर्याभोवती फिरणं, रिव्होल्यूशन ऑफ दी अर्थ अराउंड दी सन म्हणजे पृथ्वीचं सूर्याभोवती फिरणं, आणि इनडायरेक्ट रिव्होल्यूशन ऑफ दी मून अराउंड दी सन. इनडायरेक्ट रिव्होल्यूशन ऑफ दी मून अराउंड दी सन म्हणजे काय? चंद्राचं सूर्याभोवती फिरणं. चंद्राचं इनडायरेक्टली म्हणजे कसं कसं फिरणार? इनडायरेक्टली सूर्याभोवती चंद्र. सगळ्यांना माहिती आहे मून हा अर्थ भोवती फिरत असतो. बरोबर, मग अर्थ कोणाभोवती फिरत असते? सन भोवती. म्हणजेच काय झालं त्याचं? मूनचं सनच्या भोवती इनडायरेक्टली रोटेशन झालं ना. मी लास्ट लेसन मध्ये सांगितलंय तुम्हाला. आठवते सगळ्यांना? सगळ्यांना आठवतंय का? मूनचं इनडायरेक्टली रोटेशन सनच्या भोवती कसं जाणार? बघा बोर्डवर दाखवते मी तुम्हाला. काय सांगितलं तुम्हाला? काय सांगितलं होतं लास्ट त्याच्यामध्ये? हा जो सन आहे
याच्या भोवती कोण फिरत असतं? अर्थ, राईट. पण अर्थच्या भोवती सुद्धा कोण फिरत असतं? मून. मग अर्थ जशी जशी रोटेट करते सनच्या भोवती, सूर्याच्या भोवती जशी पृथ्वी फिरत असते, तसा हा मून पण त्याच्या भोवती फिरत असतो. म्हणजे यांच्यातलं काय झालं? हे इनडायरेक्टली रोटेशन. ओके. मग यांच्या या इनडायरेक्टली म्हणजे मूनच्या इनडायरेक्टली रोटेशनमुळे आणि अर्थच्या रोटेशनमुळे काय होतंय? हे जे समुद्रामध्ये टाइड्स होतात, भरती आणि ओहोटी होतात. कळालं सगळ्यांना? सेकंड पॉइंट कळाला सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, सेकंड पॉइंट झाला. आता थर्ड पॉइंट काय सांगितलं त्यांनी आपल्याला? सेंट्रीफ्युगल फोर्स जनरेटेड ड्यू टू द रोटेशन ऑफ द अर्थ. बघा, आपण मगाशी बघितलं की सेंट्रीफ्युगल फोर्स सुद्धा रिलेटेड असतो. हे जे टाइड्स होता समुद्रामध्ये त्यांच्याशी रिलेटेड कोण असतो? सेंट्रीफ्युगल फोर्स पण असतो. मग त्यांनी सांगितलं थर्ड वाला पॉइंट, जो सेंट्रीफ्युगल फोर्स आहे तो कोणामुळे जनरेट होतो? पृथ्वीचं स्वतःभोवती फिरण्यामुळे. बरोबर. अर्थ ही स्वतःभोवती रोटेशन करते ना, स्वतःभोवती फिरते, मग तिच्यामुळे सेंट्रीफ्युगल फोर्स तयार होतो. मग तो जो सेंट्रीफ्युगल फोर्स आहे तो सुद्धा या टाइड्सच्या म्हणजे त्याचा सुद्धा या टाइड्सच्या पाठीमागे म्हणजे त्यांचं रिलेशन असतं. त्यांच्यामुळे या सेंट्रीफ्युगल फोर्समुळे टाइड्स होतात समुद्रामध्ये. ओके, कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळाले कुठले कुठले फॅक्टर्स अफेक्टेड होतात? तुम्हाला क्वेश्चन विचारतील, विच फॅक्टर्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द ऑकरन्स ऑफ द टाइड्स. म्हणजे समुद्रामध्ये भरती आणि ओटी घडून आणण्यासाठी कुठले घटक कारणीभूत असतात? मग तुम्हाला हे 3 सांगायचे पॉइंट. कळालं सगळ्यांना? 3 पॉइंट कुठले? फर्स्ट पॉइंट काय सांगितलं त्यांनी? अर्थ, मून अँड सन. बरोबर, त्यांच्यातलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके. सेकंड वाला पॉइंट काय सांगितलं? द रोटेशन ऑफ द अर्थ. ओके, पृथ्वीचं स्वतःभोवती द रोटेशन ऑफ द अर्थ अराउंड द सन, पृथ्वीचं सूर्याभोवती फिरणं. अँड द इनडायरेक्टली रोटेशन ऑफ द मून अराउंड द सन. बरोबर, चंद्राचं इनडायरेक्टली सूर्याभोवती फिरणं. हा झाला सेकंड पॉइंट. थर्ड वाला पॉइंट काय सांगितला मी आता? जो सेंट्रीफ्युगल फोर्स आहे कशामुळे होतो तयार? तो पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे. अर्थ स्वतःभोवती रोटेट करते, मग त्याच्यामुळे सेंट्रीफ्युगल फोर्स तयार होतो. तो सेंट्रीफ्युगल फोर्स सुद्धा कोणाशी रिलेटेड आहे? टाइड्सशी. कळालं सगळ्यांना? कळालं का सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा कोणाला काही डाऊट आहे, म्हणजे आपल्याला पुढे जायला. ओके, चला पुढे जाऊया आपण. बघा नेक्स्ट काय सांगितलंय? द मून इज क्लोजर टू द अर्थ दॅन द सन, हेन्स इट्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिकम्स मोर इफेक्टिव्ह दॅन दॅट ऑफ द सन. बघा काय सांगितलंय? हा जो मून आहे हा आपल्या अर्थला खूप जवळ आहे. ओके, हा जो मून आहे आपल्या अर्थच्या खूप जवळ आहे. त्याच्यामुळे काय होतंय? हेन्स इट्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिकम्स मोर इफेक्टिव्ह दॅन दॅट ऑफ द सन. त्याच्यामुळे काय होतं? तो जो मूनचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो अर्थवर जास्त इफेक्ट करतो सन पेक्षा. बघा, सनला सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, मूनला सुद्धा आहे आणि अर्थला सुद्धा आहे. बरोबर, पण मून हा अर्थच्या खूप जवळ आहे. त्याच्यामुळे अर्थवर कोणाचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त इफेक्ट करणार? कोणाचा करणार? चंद्र, पृथ्वी आणि सूर्य या तिघांना सुद्धा गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. बरोबर, मग आता त्यांनी सांगितलं की चंद्र हा पृथ्वीचा जवळ आहे. बरोबर, मग कोणाचं गुरुत्वाकर्षण जे बल आहे ते सगळ्यात जास्त परिणाम करणार? कोणाचं जास्त पृथ्वीवर परिणाम होईल? कोणाचं गुरुत्वाकर्षण? मूनचं. राईट. कोणाचं? तर मूनचं जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो जास्त इफेक्ट करतो सन पेक्षा. कळालं सगळ्यांना? नेक्स्ट, tides occurs due to the relative position of the moon, the sun and the earth. बघा काय सांगितलं त्यांनी? हे जे सन, मून आणि अर्थ आहे त्यांच्यामध्ये जी त्यांची जी पोझिशन आहे त्याच्यामुळे काय होतं? समुद्रामध्ये टाइड्स होतात. कळालं सगळ्यांना? चंद्र, पृथ्वी आणि सूर्य
यांचे जे पोझिशन आहे, त्यांच्या ज्या जागा आहेत, त्यांच्यामुळे समुद्रामध्ये भरती आणि ओटी होते. कळलं? जसं इक्लिप्स साठी सुद्धा यांचे पोझिशन मध्ये जे चेंजेस झाले तर इक्लिप्स होतात. कळलं ना सगळ्यांना? लास्ट टाइम आपण बघितलंय जसे त्यांच्या पोझिशन मध्ये चेंजेस झाले की इक्लिप्स होतात वेगळे वेगळे. तसंच टाइड्स म्हणजे जे भरती आणि ओटी त्यांच्या मागे सुद्धा रिझन काय आहे? हे मून, अर्थ आणि सन यांच्या पोझिशन मध्ये जर चेंजेस झाले तर ते टाइड्स होतात. नेक्स्ट, अ प्लेस on the earth located at the opposite point of the place experiencing high or low tide also experiences high and low tide respectively at the same time. बघा काय सांगितलं त्यांनी? पृथ्वीवर ज्या ठिकाणी भरती आणि ओटी येते, ओके, त्यांनी काय सांगितलं? ऍट अ प्लेस ऑन द अर्थ लोकेटेड ऍट द अपोजिट पॉइंट ऑफ द प्लेस एक्सपिरियन्सिंग हाय और लो टाइड्स ऑल्सो एक्सपिरियन्सेस हाय और लो टाइड रिस्पेक्ट ऍट द सेम टाइम. बघा त्या ठिकाणी भरती आणि ओटी येते, त्याच्या विरुद्ध ठिकाणी त्याच वेळी ही भरती आणि ओटी सुद्धा येते. कळलं सगळ्यांना? कळतंय का सगळ्यांना? आता पृथ्वीवर त्यांनी सांगितलं पृथ्वीवर आता ज्या ठिकाणी भरती आणि ओटी येते त्याच्या अपोजिट, त्याच्या विरुद्ध दिशेला सुद्धा काय होते? त्याच टायमाला भरती आणि ओटी येते. आता हे कशामुळे होतं? दिस इज अ रिझल्ट ऑफ सेंट्रीफ्युगल फोर्स. कोणामुळे होतं हे? केंद्रोत्सारी बल. पृथ्वीचा जो केंद्रोत्सारी बल आहे, अर्थचा जो सेंट्रीफ्युगल फोर्स आहे, त्याच्यामुळे काय होतं? हे सगळं घडून येतं. See figure 3.6 and try to understand the location of high and low tides on the earth. बघा तुम्हाला 3.6 जो फिगर दिलाय तो बघायला सांगितलंय आणि तिथे त्यांनी सांगितलंय की सेंट्रीफ्युगल फोर्स मुळे कसं सेम टायमाला अपोजिट डायरेक्शनला हाय आणि लो टाइड्स येतात. ओके, तर चला आपण बघूया 3.6 फिगर. दिसते सगळ्यांना 3.6 फिगर? बघा काय नाव आहे? ऑकरन्स ऑफ टाइड. ओके, म्हणजे जे समुद्रामध्ये भरती आणि ओटी येतात तेव्हाच त्यांनी सांगितलंय. बघा काय सांगितलंय आपल्याला? काय सांगितलं याच्या आता? की पृथ्वीवर ज्या ठिकाणी भरती आणि ओटी येते, ओके, त्याच टायमाला त्याच्या अपोजिट डायरेक्शनला, राईट, त्याच टायमाला त्याच्या विरुद्ध दिशेला सुद्धा काय येते? भरती आणि ओटी येते. ओके, बघा आता सगळ्यांना अर्थ दिसते बरोबर? बघा अर्थच्या तुम्हाला लेफ्ट साइडला, राईट, लेफ्ट साइडला तुम्हाला हाय टाइड दिसतंय. ओके, मग त्या टायमाला आता बघा पृथ्वीच्या या अर्थच्या लेफ्ट साइडला आपल्याला हाय टाइड आलेला दिसलाय. त्याच्या अपोजिट डायरेक्शनलाच बघा हाय टाइड आलाय, म्हणजे राईट साइडला सुद्धा हाय टाइड आलाय. कळतंय सगळ्यांना? आता इकडे जो लेफ्ट साइडला जो हाय टाइड आलाय तो कशामुळे आलाय? सेंट्रीफ्युगल फोर्स. जो अर्थचा सेंट्रीफ्युगल फोर्स आहे म्हणजे पृथ्वीचा जो केंद्रोत्सारी बल आहे त्याच्यामुळे इकडे भरती आली. मग त्याच्या अपोजिट, त्याच्या विरुद्ध दिशेला सुद्धा हाय टाइड आलाय, भरती आले. पण ती कशामुळे आली? ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ दी मून. कशामुळे आली ती? चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलमुळे. कळतंय सगळ्यांना? कळतंय का सगळ्यांना? नेक्स्ट, आता अर्थच्या आपल्याला डाऊन साइडला बघा काय दिसतंय? लो टाइड दिसतंय. त्याच्या अपोजिट म्हणजे वरच्या अप साइडला सुद्धा लो टाइड आलाय. ओके, मग त्यांनी सांगितलं काय आपल्याला? की जेव्हा अर्थवर ज्या ठिकाणी लो टाइड किंवा हाय टाइड्स येतात त्याच टायमाला काय होतं? त्याच्या अपोजिट डायरेक्शनला सुद्धा टाइड्स येतात. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना डायग्राम कळाली का? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. बघा तुम्हाला बोर्डवर दाखवते मी काय सांगितले त्यांनी. बघा इथे अशी अर्थ ड्रॉ केली, ही अर्थ आहे, राईट. मग त्यांनी काय आपल्याला या साईडला काय सांगितलं त्यांनी? हाय टाइड आलंय. ओके, हाय टाइड आलंय आणि या साईडला त्यांनी डाऊन साईडला लो टाइड दिलंय. ओके, मग त्यांनी आपल्याला सांगितलंय की अर्थवर जेव्हा हाय टाइड येते बरोबर, त्याच्या अपोजिट डायरेक्शन म्हणजे अपोजिट, याची अपोजिट डायरेक्शन ही, मग इथे सुद्धा हाय टाइड आलंय, राईट, इथे सुद्धा हाय टाइड आलंय. मग लो ची अपोजिट डायरेक्शन ही, मग इथे सुद्धा लो टाइड आलंय बरोबर. पण आता इथे जो हाय टाइड आलेला तो कशामुळे आला होता? सेंट्रीफ्युगल फोर्स.
अर्थच्या सेंट्रिफ्युगल फोर्समुळे आलेला, राईट. पण आता या साईडला जो आलाय हाय टाईड तो कशामुळे आलाय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ दी मून, राईट. मूनच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. कळते सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, चला पुढे बघूया आपण. तर आपल्याला डायग्राम दिलेली मी तुम्हाला एक्सप्लेन केली आहे. नेक्स्ट बघूया आता काय सांगितलं त्यांनी. वेन देर इज अ हाय टाइड इज ॲट 0 डिग्री मेरिडियन, the 180 degree meridian also experiences high tide. बघा त्यांनी काय सांगितलंय, त्यांनी डायग्राम वरून सांगितलंय की जेव्हा 0 डिग्री मेरिडियन म्हणजे काय? रेखावृत्त, मराठीत त्याला बोलतात रेखावृत्त, सगळ्यांना माहित असेल. ओके, तर बघा जेव्हा 0 डिग्री मेरिडियनला हाय टाईड सांगितलं त्यांनी, तेव्हा 180 डिग्री मेरिडियनला सुद्धा काय झालंय? हाय टाईड आलंय. बरोबर आलंय ना हाय टाईड? बघा सगळ्यांनी इथं आता 0 डिग्री मेरिडियन कुठे असेल? बघा बोर्डकडे लक्ष द्या. 0 डिग्री, वेट अ मिनिट, ही आपली अर्थ आहे. ओके, आता त्यांनी सांगितलं 0 डिग्री मेरिडियन म्हणजे इकडे. बरोबर, अँगल आपला हा इकडे 0 डिग्री येईल ना, ही 0 डिग्री, हा 180 डिग्री. बरोबर, मग आता हा 0 डिग्री म्हणजे हे रेखावृत्त मेरिडियन, इथे काय सांगितलं त्यांनी? हाय टाईड सांगितलंय. बरोबर, मग 0 डिग्रीला हाय टाईड सांगितलं इथे, मग त्याचं 0 डिग्रीचा ऑपोजिट साइड कुठला येणार? 180 डिग्री. मग इथे सुद्धा काय येणार? हाय टाईडच येणार ना. कळते सगळ्यांना? इथे सुद्धा काय येणार? हाय टाईड येणार. ओके, मग त्यांनी तेच सांगितलंय की 0 डिग्री मेरिडियन म्हणजे 0 डिग्री रेखावृत्ताला, 0° रेखावृत्ताला जर तुम्हाला भरती असेल तर 180 अंश रेखावृत्ताला सुद्धा काय असणार आहे? भरतीच असणार आहे. 180 डिग्री मेरिडियनला सुद्धा काय असणार आहे? असणार आहे. नेक्स्ट बघा त्यांनी काय सांगितलंय, द मेरिडियन्स दॅट आर ॲट राईट अँगल to those having high tide will experience low tide at the same time. If it is high tide at 0 degree and 180 degree meridians, then at which meridians will low tide occur? आता हे तुम्ही मला आन्सर करायचंय. ओके, बघा त्यांनी काय क्वेश्चन विचारलंय की जेव्हा त्यांनी काय सांगितलंय, जेव्हा 0 डिग्री आणि 180 डिग्री मेरिडियन ला जेव्हा हाय टाईड असेल, ओके, तर हाय टाईड्स कसे असतात? अपोजिट डायरेक्शनला असतात. बरोबर, हाय टाईड्सच्या राईट अँगलला, कुठले असतात टाईड? लो टाईड्स असतात. त्यांनी काय सांगितलंय, जी भरती असते भरतीच्याच काटकोनामध्ये, काटकोन रेखावृत्तामध्ये काय असतं? ओटी असते. आता त्यांनी सांगितले आपल्याला जर 0 डिग्री आणि 180 डिग्री मेरिडियनला हाय टाईड असेल तर जे लो टाईड्स ते कुठे असतील? कुठल्या डिग्रीवर असतील? कुठल्या डिग्री मेरिडियनला असतील? कोण सांगेल मला? त्यांनी सांगितलं 0° 0° आणि 180 अंश रेखावृत्ताला जर भरती असेल तर ओटी कोणत्या रेखावृत्तावर असेल? कोण सांगेल मला? चला चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय, ज्याला आन्सर येते त्यांनी नाव लिहा चॅट बॉक्स मध्ये. त्यांनी आपल्याला सांगितलंय की जो हाय टाईड हे लो टाईड्सला राईट अँगलला असतात. बरोबर, त्यांनी सांगितले आपल्याला की भरती ओटी म्हणजे ओटीला काटकोनामध्ये असतात, काटकोनाला छेदतात. मग त्यांनी सांगितलं आपल्याला 0 डिग्री आणि 180 डिग्रीला जर भरती असेल तर ओटी कधी असेल? कोण सांगेल आन्सर? फक्त दीपिकालाच माहितीये, बाकीचे स्टुडंट आन्सर तिथेच दिलेलं आहे. तुम्ही जर फिगर नीट ऑब्झर्व केली, त्या फिगर मध्येच आन्सर दिलेला आहे. बघा जरा, कोण सांगेल मला? आवाज येतोय माझा? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. बाकीचे स्टुडंट ओके सांगा मला. चला ओके, दीपिका सांग मला.
कुठल्या मेरिडियनला असतील लो टाईड? मॅम, येस. 180 degree latitude and 0 degree latitude means equator have low tide. ओके, बघा जर तुम्ही असं पण जर ऑब्झर्व केलं, ओके चला बाकीच्यांना मी सांगते, जर तुम्ही ऑब्झर्व केलं इथे इक्वेटर बरोबर, इथे काय मेरिडियन रेखावृत्त आहे ना, हे मेरिडियन म्हणजे काय रेखावृत्त, आणि हे काय हा जो साइड आहे याला काय बोलतात? तुम्हाला पृथ्वीचं हे माहिती सगळे वृत्त माहित असते सगळ्यांना, हा जो आहे तो रेखावृत्त झाला, आणि हा काय इक्वेटर म्हणजे काय मराठीत कोण सांगेल मला? ध्रुव ना. बघा तर इथे जर हाय टाइड्स आहे तर लो टाइड्स कुठे आहेत? आपले इथे आहेत ना लो टाइड्स. लो टाइड्स आपले इथे आहेत ना, कळते सगळ्यांना? मग त्यांना काटकोनामध्ये शोधतायत. बघा या हाय टाइडला हा जो लो टाइड आहे हा कुठे आला? राईट अँगलला आला, बरोबर. या हाय टाइडला सुद्धा इथे कुठे आला? राईट अँगलला. कळते सगळ्यांना? कळतंय का? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. मग कोण सांगेल मला आता तरी सांगा कुठल्या वृत्ताला येईल? मराठीत कोण सांगेल मला? चला पटापट सांगा. इक्वेटरला येईल ना. इक्वेटर म्हणजे काय? ध्रुव, राईट. सॉरी, इक्वेटर मीन्स विषुवृत्त. सॉरी, इक्वेटर मीन्स विषुवृत्त. ओके, तर बघा तर कुठे हे होणार? इक्वेटरला. इक्वेटर म्हणजे काय? विषुवृत्त. ओके, तर 0 डिग्री इक्वेटर अँड 180 डिग्री काय येणार? इक्वेटर. कळालं सगळ्यांना? कळालं का? जरा चॅट बॉक्स मध्ये सांगा. स्क्रीन सगळ्यांना विजिबल आहे? ओके, चला नेक्स्ट बघूया. आता आपण पुढे जाऊया. आता आपल्याला बघायचे टाइप्स ऑफ टाइड्स. ओके, आतापर्यंत आपण टाइड्स कशामुळे होतात, टाइड्स म्हणजे काय ते पहिला, आता त्यांचे टाइप्स बघायचे. ओके, त्यांचे प्रकार. चला बघा काय सांगितलं यांनी. ॲज द टायमिंग ऑफ द टाइड व्हॅरीज एव्हरी डे, द रेंज ऑफ ए टाइड ऑल्सो कीप्स ऑन चेंजिंग. काय सांगितलंय? फर्स्ट, ज्याप्रमाणे रोज भरतीच्या वेळामध्ये बदल होतात, त्याचप्रमाणे त्याची जी रेंज आहे, भरतीची पातळी म्हणजे रेंज म्हणजे किती रेंजवर भरती होते, ओके, ही सुद्धा काय होत असते? कमी अधिक होत असते. कळालं सगळ्यांना? त्यांची लेवल सुद्धा, रेंज म्हणायचं एक प्रकारे लेवल. ओके, जसं त्यांच्या टायमिंग मध्ये चेंज. आता बघा तुम्हाला सगळ्यांनी बघितलं असेल आतापर्यंत आपल्याला खूप वेळा सायक्लोन सुद्धा आपण ऐकलं की या दिवशी हे चक्रीवादळ येणार आहे, बरोबर. मग भरतीचा सुद्धा तुम्हाला टायमिंग सेम असतो का प्रत्येक टायमाला? हे जे टाइड्स असतात येतात सी मध्ये, त्यांचा सुद्धा टायमिंग सेम असतो का? नसतात, ते चेंज होत असतात. मग त्यांच्या टायमिंग मध्ये जसा चेंज होत असतो तसा त्यांच्या रेंज मध्ये, त्यांच्या लेवल मध्ये सुद्धा चेंज होत असतो, बरोबर. नेक्स्ट, जनरली the highest high tide occurs on full moon and new moon days, whereas on the days of the first and third quarter
द हाय टाइड इज ॲट इट्स मिनिमम. सगळ्यात मोठी जी हे असते भरती, सगळ्यात मोठी भरती कधी असते? अमावस्याला आणि पौर्णिमेला असते. ओके, अमावस्याला आणि पौर्णिमेला असते भरती. ओके, सगळ्यात मोठी, सगळ्यात हाय वाली हाय टाईड. आणि सगळ्यात कमी वाली हाय टाईड कधी असते? फर्स्ट अँड थर्ड क्वार्टर. फर्स्ट अँड थर्ड क्वार्टर मी तुम्हाला लास्ट टाइमच शिकवलंय बरोबर. मराठीत अष्टमी बोलतात त्याला बरोबर. तर मूनचा जो फर्स्ट क्वार्टर आणि थर्ड क्वार्टर असतो तेव्हा काय असतं? सगळ्यात कमी काय असतात? भरती असते, थोडी कमी असते, म्हणजे भरतीची रेंज थोडी कमी असते. आणि सगळ्यात जास्त कधी असते? अमावस्याला आणि पौर्णिमेला, फुल मून अँड न्यू मून. आता बघा, स्प्रिंग टाइड्स अँड नीप टाइड्स आर टू टाइप्स ऑफ टाइड्स. दोन कुठले टाइप्स आहेत? स्प्रिंग टाइड्स आणि नीप टाइड्सचे. सॉरी, टाइड्सचे कुठले दोन टाइप्स आहेत? स्प्रिंग टाइड्स अँड नीप टाइड्स. ओके, मराठीत त्याला बोलतात उदानाची भरती ओटी आणि भांगाची भरती ओटी. कळालं सगळ्यांना इथपर्यंत? इथपर्यंत कळालं कुठले टाइप्स असतात? काय सांगितलं त्यांनी? जे सगळ्यात हायवाल्या हाय टाइड्स असतात, सगळ्यात मोठी वाली भरती असते ती कधी येते? अमावस्याला आणि पौर्णिमेला, फुल मून डे आणि न्यू मून डे. ओके, आणि सगळ्यात कमी वाली जी हाय टाइड असते, म्हणजे सगळ्यात कमी वाली भरती ती कधी येते? अष्टमीच्या दिवशी, म्हणजे फर्स्ट अँड थर्ड क्वार्टर. ओके, आणि कुठले दोन टाइप्स आहेत टाइड्सचे? स्प्रिंग टाइड अँड नीप टाइड. बरोबर, उदानाची भरती आणि भांगाची भरती ओटी आणि उदानाची भरती ओटी. कळालं सगळ्यांना? चला, तर आता हे दोन्ही टाइप्स आपण एक एक करून एक्सप्लेन करते मी. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकायचंय. सगळ्यांना माझा आवाज क्लिअर आहे का? जरा सांगा चॅट बॉक्स मध्ये. ओके, तर फर्स्ट आपण बघूया स्प्रिंग टाइड. ओके, म्हणजे उदानाची भरती ओटी. बघा, आता याच्या माग नक्की कसं होतं हे स्प्रिंग टाइड? काय होतं नक्की या दिवशी? ओके, बघूया. ऑन न्यू मून अँड फुल मून डेज द ग्रॅव्हिटेशनल पुल ऑफ द सन अँड द मून ऍक्ट इन द सेम डायरेक्शन. ड्यू टू धिस द टोटल पुल इन्क्रीजेस. बघा काय सांगितलं त्यांनी? जेव्हा अमावस्या आणि पौर्णिमा असते तेव्हा काय होतं? हे जे चंद्र आणि सूर्य आहे, मून आणि सन आहे, त्यांच्यातला जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, तो एकाच डायरेक्शनला काय करत असतात? ऍक्ट करत असतात, कार्य करत असतात. ओके, त्या दोघांचं जे ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं जे डायरेक्शन आहे ते दोन्ही सेम असतं. ओके, मग त्यांच्यामुळे काय होतं? त्यांच्यामधले जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ते खूप जास्त वाढतं. ओके, हेन्स द टाइड ऑन दिस डेज इज मच हायर दॅन द ॲव्हरेज हाय टाइड. मग त्याच्यामुळे काय होतं? त्यांच्यामध्ये फोर्स जास्त असतो ना, मग फोर्स जास्त असल्यामुळे जी नॉर्मल हाय टाइड असते त्यांची रेंज काय होते? वाढते. ओके, जी ॲव्हरेज वाली हाय टाइड असते ती हाय टाइड काय होते? वाढते. ओके, दिस इज नोन ॲज स्प्रिंग टाइड. मग यालाच काय बोलतात? स्प्रिंग टाइड. यालाच काय बोलतात? उदानाची भरती. कळते सगळ्यांना? काय सांगितलंय उदानाच्या भरतीमध्ये? बघा, सगळ्यांनी बोर्डकडे लक्ष द्या. मी ड्रॉ करते. आता इथे हा जो आपली अर्थ आहे. ओके, हा मून आहे. ओके, अँड देन हा सन आहे. ओके, तर त्यांनी काय सांगितलंय की जेव्हा हे असतं कधी होते ही स्प्रिंग टाइड? कधी होते ही स्प्रिंग टाइड? त्यांनी सांगितलंय अमावस्या आणि पौर्णिमा. ओके, फुल मून आणि न्यू मून डेला काय होतं? या दोघांमधला जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, सन आणि मून मधला जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो सेम डायरेक्शनला काय होतात? ऍक्ट करत असतात. सेम डायरेक्शनला असतो त्यांचा फोर्स. कसा असतो? तो सेम डायरेक्शनला असतो. ओके, मग त्याच्यामुळे काय होतं? यांच्यामध्ये जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो खूप जास्त हाय म्हणजे खूप जास्त तो काय होतो? तयार होतो. ओके, मग त्याच्यामुळे काय होतं? जी ॲव्हरेज हाय टाइड असते मग ती काय होते? तिची रेंज काय होते? इन्क्रीज होते, वाढते. मग त्यालाच आपण काय बोलतो? स्प्रिंग टाइड. कळालं सगळ्यांना? कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा.
बघा त्यांनी नंतर सांगितलं पण आहे बघा काय सांगितलं नंतर दिस इज नोन ॲज स्प्रिंग टाईड सी फिगर 3.7 as the bulge at the high tide is greater the water at low tide recedes much more the water level during spring tide is higher than the average high tides and lower than the average low बघा काय सांगितलंय त्यांनी की ही जी स्प्रिंग टाईड असते तेव्हा काय होतं जे पाणी ही जी असते ऍव्हरेज जी टाईड असते त्याच्यापेक्षा ती खूप मोठी असते त्यांनी सांगितलंय की तुम्ही ही जी फिगर आहे 3.7 सगळ्यांना दिसते फिगर बघा त्यांनी इथे दाखवलं सुद्धा आहे बघा अर्थ आहे अर्थ इथे मून आहे त्यांनी सांगितलंय बघा मून आणि सन मध्ये जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो सेम डायरेक्शनला आहे बरोबर सेम डायरेक्शनला आहे त्याच्यामुळे काय होतंय लेवल ऑफ हाय टाईड काय झाली इन्क्रीज झाली बरोबर मग त्यांनी काय सांगितलंय भरतीच्या ठिकाणी पाण्याचा अधिक फुगवटा झाल्यामुळे ओहोटीच्या ठिकाणी पाणी अधिक खोलपर्यंत काय होते ओसरते काय होतंय बघा इथे हाय टाईडच्या इथे बघा काय झालंय तुम्हाला हाय टाईडच्या इथे फुगलेलं दिसतंय तुम्हाला तो जो हाय टाईड आहे तिथे काय झालंय पाण्याचा अधिक फुगवटा झालाय त्याच्यामुळे काय झालं लो टाईडच्या ठिकाणी काय झालंय जे पाणी आहे ते खोलपर्यंत जमिनीमध्ये म्हणजे किनाऱ्या म्हणजे समुद्राच्या तळाशी खोलपर्यंत काय झालंय ते ओसरलंय कळालं सगळ्यांना सगळ्यांना कळालं स्प्रिंग टाईड बद्दल चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा स्प्रिंग टाईडला काय होतं मून अँड सन यांचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे यांच्यामधला जो गुरुत्वाकर्षण बल आहे तो एकाच दिशेने कार्य करत असतो सेम डायरेक्शनलाच ऍक्ट करत असतो त्याच्यामुळे काय होतं त्यांच्यामधलं जे बल आहे त्यांच्यामधला फोर्स आहे तो जास्त इन्क्रीज होतो आणि त्याच्यामुळे काय होतं आपल्या इकडे जो हाय टाईड आहे ऍव्हरेज हाय टाईड आहे त्याची रेंज काय होते वाढते कळालं सगळ्यांना एवढंच फक्त एक्सप्लेन करायचं आणि डायग्राम काढायची अंडरस्टूड एव्हरीवन आणि त्यांनी फक्त लिहायचंय की जी रेंज असते इथे सांगितलं त्यांनी वॉटर लेवल वेट अ मिनिट त्यांनी आपल्याला इथे सांगितलंय वॉटर लेवल ऑफ बघा इथे ओके बघा इथे त्यांनी सांगितलं वॉटर लेवल ड्युरिंग द स्प्रिंग टाईड इज हायर दॅन द ऍव्हरेज हाय टाईड म्हणजे स्प्रिंग टाईडच्या वेळेस वॉटर लेवल काय असते ऍव्हरेज हाय टाईड पेक्षा पाणी जास्त असतं आणि लोअर दॅन दी ऍव्हरेज लो ओके कळालं सगळ्यांना हा होता स्प्रिंग टाईड आता स्प्रिंग टाईड नंतर काय आलंय निप टाईड निप टाईडला मराठीत काय बोलतात भांगाची भरती ओहोटी ओके आता हे कशामुळे होतं ते बघूया आपण while revolving around the earth the moon makes a right angle with respect to the earth and the sun twice a month बघा चंद्र पृथ्वीभोवती फिरताना महिन्यातून 2 वेळा तो पृथ्वी आणि सूर्याला राईट अँगल मध्ये काय करतो म्हणजे पृथ्वी आणि सूर्याच्या राईट अँगल मध्ये येतो पोझिशन मध्ये येतो म्हणजे तो काटकोनामध्ये छेदतो दिस पोझिशन ऑकर्स ऑन द फर्स्ट अँड थर्ड क्वार्टर ऑफ इच मंथ बघा हे होतं अष्टमीच्या दिवशी म्हणजे शुल्क आणि कृष्ण पक्ष माहित आहेत ना अष्टमीला येतात म्हणजे फर्स्ट अँड थर्ड क्वार्टरला होतंय ऑन दिस डेज the forces of both the sun and the moon operate at a right angles on the earth मग या दिवशी काय होतं या 2 दिवशी काय होतं भरती निर्माण करणाऱ्या चंद्र आणि सूर्य यांचा जो फोर्स आहे तो कुठे ऑपरेट होतो राईट अँगलला ऑपरेट होत असतो ओके See the figure 3.8 at the places where sun causes high tide the gravitational pull of the moon which is at the right angles also acts on the sea water. Due to such a condition, the water level rise is less than usual at the time of the high tide. बघा काय सांगितलं त्यांनी आपल्याला डायग्राम बघायला सांगितले बघा डायग्राम सगळ्यांनी बघा 3.7 बघा 3.7 मध्ये काय सांगितलंय बघा तुम्हाला दिसतंय इथे सूर्यामुळे ज्या ठिकाणी भरती झालीये ओके सूर्यामुळे ज्या ठिकाणी हाय टाईड झालंय त्याच्या राईट अँगललाच बघा काय झालंय लो टाईड आलंय ज्या ठिकाणी भरती होते त्याच ठिकाणी काय होतंय त्याच्या राईट अँगल मध्ये आपल्याला काय दिसतोय मूनचं
ग्रॅव्हिटेशनल फोर्स दिसतं सगळ्यांना, कळतंय सगळ्यांना? बघा आपल्या इथे सनमुळे बघा कुठे हाय टाईड झालंय, तर हाय टाईडच्या इथेच बघा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुठे आलाय, राईट अँगलला. Due to such a condition, the water level rise is less than usual at the time of high tide. मग त्यामुळे काय झालं, निर्माण झालेल्या भरतीच्या पाण्याची पातळी ही नेहमीपेक्षा कशी असते, कमी असते. And similarly, fall in water level is less than usual at the time of the low tide. आणि नेहमीच्या ओटीपेक्षा कमी उतरते. ओके, भरतीपेक्षा कमी चढते आणि ओटीपेक्षा कमी उतरते. This is because the attraction of the sun and the moon are not complementary but at the right angles to each other. हे कशामुळे होतं, चंद्र आणि सूर्य यांचं जे एकमेकांमधलं अट्रॅक्शन आहे ते काय होतं, एकमेकांना राईट अँगल मध्ये काय होत आहेत, छेदतायत. बरोबर, त्यांचं जे अट्रॅक्शन आहे ते कसं कनेक्ट होतंय, राईट अँगल मध्ये. ओके, सच टाइड्स आर कॉल्ड नीप टाइड्स. त्यालाच काय बोलतात, भांगाची भरती होती. Neap tides are little lower than the average high tide and little higher than the average low tide. हे जे सगळ्यात कमी हाय टाइड्स असतात त्याच्या जे ऍव्हरेज हाय टाइड असतात त्याच्यापेक्षा कमी असतात आणि लो हे असतात हाय टाइड त्याच्यापेक्षा थोडे जास्त असतात. तर कळालं सगळ्यांना, कळालं का? नीप टाइड्स बद्दल सगळ्यांना कळालं? काय होतं नीप टाइड्स मध्ये, जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो त्यांना काय होतो, 90 डिग्री म्हणजे राईट अँगल मध्ये तो त्यांना छेदतो. ओके, कळालं सगळ्यांना? डायग्राम मध्ये बघा वाटलं तर. बघा सन कुठे आहे, सनचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स बघा आणि मूनचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स बघा, दोघांनी काय केलंय, राईट अँगल तयार केलाय. बरोबर, कळतं सगळ्यांना? त्याच्यामुळे जी लेवल आहे हाय टाईडची ती काय झाली बघा, ऍव्हरेज हाय टाईड पेक्षा कमी झाली आणि लो हाय टाईड पेक्षा जास्त झाली. कळालं सगळ्यांना? कोणाला काही डाऊट? सगळ्यांना एक्सप्लेन केलेलं समजलं? काय काय बघितलं आपण, जे फॅक्टर्स अफेक्ट करतात टाईड्सला. बरोबर, कुठले कुठले घटक कारणीभूत असतात भरती आणि ओटीसाठी ते बघितले आपण. नंतर आपण काय बघितलं, टाइप्स बघितले. बरोबर, 2 टाइप्स बघितले. कुठले, स्प्रिंग टाईड अँड नीप टाईड. उदानाची भरती ओटी आणि भांगाची भरती ओटी. मग ते कसे होतात विथ डायग्रामसह मी तुम्हाला एक्सप्लेन केले. सगळ्यांना कळालं का? जरा चॅट बॉक्स मध्ये एक्सप्लेन सांगा. ओके, चला मी काय क्वेश्चन्स विचारते, मला सांगा. ओके, चला फर्स्ट क्वेश्चन आहे, ऑन विच डेज डू द स्प्रिंग टाइड्स ऑकर. चला, जो स्प्रिंग टाइड आहे, उदानाची भरती ओटी कधी येते, कुठल्या दिवशी असते उदानाची भरती ओटी, स्प्रिंग टाइड कधी, विच डेज डू द स्प्रिंग टाइड्स ऑकर. चला प्रत्येकाने आन्सर करायचं, आताच शिकवलंय मी. कोण सांगेल अजून? ओके, संजना सांग मला, उदानाची भरती ओटी कधी येते? हॅलो मॅम, येस. उधाणाची भरती ओटी प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला व पौर्णिमेला येते. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट इंग्लिश मध्ये कोण सांगेल मला? ओके, दीपिका सांग. Ma'am, येस. on new moon and full moon days, spring tides occur. Okay, the spring tides occurs on the new moon and full moon day. Okay, very good. And आता मला सांगा, on which days do the nip tides occur? भांगाची जी भरती होते ती कुठे कधी येते? चला बाकीचे स्टुडंट चॅट बॉक्स मध्ये नाव लिहा.
तन्वी. ओके, तन्वी सांग मला भांगाची जी भरती मॅम? होती आहे. हा, ही स्थिती प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षातील अष्टमीला येते. ओके, व्हेरी गुड. अष्टमीला शुल्क शुक्ल अँड कृष्ण पक्ष. इंग्लिश मध्ये कोण सांगेल? प्रद्युम्न सांग मला. ऑन विच डेज डू द नीप टाईड्स ऑकर? प्रद्युम्न आहे का क्लासमध्ये? नेक्स्ट आदिती. आदिती पण नाहीये. हर्ष. हर्ष सांग. हॅलो. कोण सांगेल मला? ओके, दीपिका सांग. Ma'am, on Yes. first and third quarter, neap tides are occur. ओके, व्हेरी गुड. ओके, सगळ्यांना कळालं लेसन? तर मी काय क्वेश्चन्स देणार आहे ह्याच्यावर सगळ्यांनी होमवर्क मध्ये नीट आन्सर एक्सप्लेन करायचे. ओके, हे जे नीप टाईड आहे आणि हे स्प्रिंग टाईड आहे ते विथ डायग्रॅम एक्सप्लेन करायचं. होमवर्क मध्ये मी क्वेश्चन देणार आहे आणि लर्न सुद्धा करायचा हा जो क्वेश्चन आन्सर मी नेक्स्ट टाइम रिव्हिजन घेणार, नंतर नेक्स्ट पार्ट स्टार्ट करणार. ओके, कळालं सगळ्यांना? चला मग तुम्ही क्लास लेफ्ट करू शकता. बाय मॅम. गुड बाय. नाईट. गुड नाईट. बाय मॅम. Bye, ma'am. बाय. 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 चला क्लास लेफ्ट करा पटापट. हॅलो, क्लास लेफ्ट करा. उषा, क्लास लेफ्ट करा.